हरे कृष्ण. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, अध्याय 5. अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. 21वा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकात म्हणत आहेत, बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदती आत्मनि यत् सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. असा युक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही, तर तो स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठाई एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आता मागच्या काही श्लोकांमध्ये आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे, तो कसा वागतो आहे, हे सगळं वर्णन करून सांगत आहेत. तर त्याच्याच बद्दल इथे म्हटले आहे की असा हा व्यक्ती आहे, तो कसा आहे, भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही. तर शब्द बघूया. बाह्य स्पर्शेषु म्हणजेच काय, बाह्य इंद्रिय सुखामध्ये. मी शब्दशः अर्थ बघून सांगते आहे. तर ज्ञानेंद्रिय आहेत, आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत, नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. तर ही ज्ञानेंद्रिय इंद्रिय विषयाचं सुख घेत असतात. तर अशा बाह्य इंद्रिय सुखामध्ये पुढे दिलाय असक्त आत्मा, जो आसक्त नाहीये. तर याचा अर्थ असा आहे, जो आसक्त नाहीये असा व्यक्ती बाह्य इंद्रिय सुखामध्ये विंदती आत्मनी यत् सुखम. तर असा व्यक्ती आहे, तो काय करतो आहे, भौतिक इंद्रिय सुखामध्ये असक्त आहे, म्हणजे आसक्त होत नाही. तो काय करतोय, विंदती उपभोगतो, आत्मनी स्वतःमध्येच, यत् सुखम म्हणजे तो स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेतो. पुढे म्हटलं आहे स म्हणजे तो, ब्रह्मयोग ब्रह्मावरील ध्यानाद्वारे. ब्रह्म म्हणजे काय, भगवंत, भगवंतांवरील ध्यानाद्वारे युक्त आत्मा म्हणजे आत्मयुक्त आहे. म्हणजेच तो कसा व्यक्ती आहे, आत्मसाक्षात्कारी मनुष्य आहे, तो ब्रह्मयोग युक्त आत्मा आहे, म्हणजेच ब्रह्माच्या ठाई एकाग्र झाला आहे. आणि त्यामुळे काय होतं, सुखम अक्षयम अश्नुते, तो सुख प्राप्त करतो. सुख, किती सुख प्राप्त करतो, अक्षयम अमर्यादित असं सुख, ज्याचा कधीच क्षय होत नाही, असं सुख अश्नुते उपभोगतो. म्हणजेच असा व्यक्ती आहे हा भगवंतांशी जोडला गेला आहे, आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे, भगवत विज्ञान झालेला आहे. तर मग असा व्यक्ती पूर्णपणे भगवंतांवर त्याचं मन स्थिर झालेलं आहे, चित्त स्थिर झालेलं आहे. त्याने भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे, भगवंतांच्याच सेवेत रममाण आहे आणि भगवंतांच्या सेवेत भगवंतांचं स्मरण चिंतन करून त्याला सुख मिळतं आहे. आणि भगवंतांमध्येच त्याचं मन एकाग्र झालं आहे आणि त्यामुळे तो अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. तात्पर्य वाचण्याआधी गीताभूषण टीका आहे, श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली, ती समजून घेऊया. ह्या व्यक्तीला आत्म्याचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. हा जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती, ज्याबद्दल भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्र युद्धभूमीत अर्जुनाला उपदेश देत आहेत, तर असा व्यक्ती आहे, त्याला आत्म्याचं ज्ञान प्राप्त झालं आहे. मी आत्मा, भगवंतांचा अंश, मी भगवंतांचा नित्य दास, हे त्यांनी सगळं जाणलंय. आणि तो या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण केलेला आहे, पण तो जाणतोय की मी आत्मा आहे आणि म्हणून तो आत्मा स्तरावर राहून कार्य करतो आहे.
आणि आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला आहे, त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करतोय आणि त्यामुळे त्याला परमात्म्याचा सुद्धा अनुभव होतो आहे. म्हणजेच वैदिक शास्त्राचं आपल्या आध्यात्मिक गुरूंकडून श्रवण करून तो जाणतोय की हे परमात्मा जे सगळ्यांच्या हृदयात स्थित आहेत, ते सगळ्यांचे हितचिंतक आहेत, ते कुणाही प्रती भेदभाव करत नाहीत. हे सगळं जे गुण आहेत परमात्म्याचे, हे या आत्मसाक्षात्कारी व्यक्तीने जाणलेले आहेत. आणि असा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मन, बुद्धी, निष्ठा आणि आश्रय हे सगळ्याद्वारे काय तो भगवंतांवर त्याचं मन स्थिर होतं, बुद्धी स्थिर होते, निष्ठा दृढ श्रद्धा भगवंतांप्रती आहे आणि भगवंताचाच त्याने आश्रय घेतलेला आहे. तर असा व्यक्ती आहे तो मुक्तिपथावर असतो, अशी आधीच चर्चा झालेली आहे. आणि असा व्यक्ती आहे तो काय आहे, भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही. भाषांतराची पहिली ओळ. असा मुक्तिपथावर असलेला मुक्त व्यक्ती आहे तो भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही. तो जाणतोय की मी भगवंतांचा दास आहे आणि त्यामुळे भगवंतांची तो सेवा करतो आणि भगवंतांची सेवा केल्यामुळे तो आनंदित होतो. बघा, पहिल्या ओळीतले शेवटून दुसरा शब्द आहे विंदती आत्मनी यत सुखम. तर भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या चिंतन स्मरणामध्ये, भगवंतांची भक्तिमय सेवा केल्यामुळे तो आनंदित होतो आणि तो परमात्म्याच्या भगवंतांच्या चिंतनात मग्न राहतो. ब्रह्म योग युक्तात्मा. असा व्यक्ती आहे तो अमर्याद अक्षयम सुखम अश्नुते. अमर्याद सुखाचा, आध्यात्मिक सुखाचा अनुभव प्राप्त करतो. तात्पर्य वाचूया. तात्पर्य वाचूया प्रभुपादांनी लिहिलेलं तात्पर्य. तर इथे पहिल्यांदाच एक श्लोक दिला आहे, तर तो कोणी लिहिला आहे ते वाचूया. कृष्ण भावना भावित महान भक्त श्री यामुनाचार्य म्हणतात की. इथे यमुनाचार्य लिहिलाय पण हे खरं शब्द आहे यामुनाचार्य. तर ते एक हा श्लोक म्हणत आहेत. हे दक्षिण भारतातले महान कृष्ण भावना भावित भक्त आहेत, खूप प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी हा गायलेला एक श्लोक आहे. यदवधी मम चेत कृष्ण पदारविंदे नवनवरसधामनि उद्यतं रन्तुम् आसीत् तद अवधि बत नारी संगमे स्मर्यमाने भवति मुख विकार सुष्टु निष्ठीवनं च. भाषांतर वाचूया. माझे मन भगवान श्री कृष्णांच्या चरण कमलांमध्ये रममाण झाल्यापासून आणि नवीन दिव्य रसांचे नित्य आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे मुख विकारांनी भरून येते आणि त्या विचारावर मी थुंकतो. तर शब्द जाणून घेऊया आपण. पहिले शब्द आहेत यद अवधी. यद अवधी म्हणजे जेव्हापासून. मम चेतहा. तुम्ही शब्दशः हे श्लोकाचे शब्द बघत ऐकू शकता. मम चेतहा म्हणजे चेतहा माझे मन. कृष्ण पद अरविंदे. तर जेव्हापासून भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलामध्ये माझं मन आहे. काय करतंय मन? पुढचे शब्द आहेत बघा. नव नव रस धामनी उद्यतम रंतुम आसीत. तर भगवंतांचे चरण कमलाबद्दल ते म्हणतात नव नव रस धामनी. भगवंतांचे चरण कमल नव दिव्य असं रसांचं धाम आहे. म्हणजेच भगवंतांच्या चरणातून नित्य नवीन दिव्य रस निघत असतो. आणि मी काय करतो आहे ते म्हणत आहेत मी त्या रसाचं नित्य आस्वादन करीत आहे. म्हटलंय ना की नवनव रसधामनी उद्यतम रंतुम आसीत. तर त्याचं आस्वादन मी घेत आहे.
म्हणजेच भगवंतांच्या चरण कमलामध्ये मी रममाण आहे, माझं मन रममाण आहे आणि दिव्य रसाचं मी नित्य आस्वादन करतो आहे. तेव्हा मग तिसऱ्या ओळीत दिलाय तद अवधी. तद अवधी म्हणजे तेव्हापासून. काय होतंय तेव्हापासून? पुढचे शब्द आहेत बघा. बत नारी संगमे स्मर्यमान. जेव्हा मला नारी संघाचे स्मरण होते. आता हे जे श्री यामुनाचार्य आहेत, हे महान संत आहेत, संन्यास आश्रम घेतलेले आहेत आणि त्यांनी हा श्लोक लिहिलेला आहे. पण पूर्वी काय होते? ते एक राजा होते, गृहस्थ होते, संसार होता त्यांना, राणी होती. त्यामुळे नारीचा संग त्यांनी कधी ना कधीतरी केलेला आहे जीवनात, पूर्वीच्या जीवनात. आणि म्हणून ते म्हणतात बत नारी संगमे स्मर्यमाने. जेव्हा मला नारी संघाचे स्मरण होते तेव्हा मात्र काय होतं आहे? चौथी ओळ. भवती मुख विकारः सुष्ठु निष्ठी वनमच. म्हणजे माझे जे मुख आहे ते विकाराने भरून येते. मला मनात असं येतं की हा कुठचा माझ्या मनात विचार आला आणि मी त्या विचारावर थुंकतो. तर अशा प्रकारे श्री यामुनाचार्य आहेत, त्यांनी हा श्लोक म्हटलेला आहे. तर जे कोणी भगवत भक्तीमध्ये अगदी रमलेले व्यक्ती आहेत ते भगवंतांची सेवा करतात आणि रोज दिव्य असं नवीन नवीन आध्यात्मिक रस आनंद प्राप्त करत असतात. मग ते अशा ज्या क्षुल्लक गोष्टी आहेत, क्षुल्लक सुख आहेत, याच्या मागे जात नाहीत. तर हे जे यामुनाचार्य आहेत त्यांची कथा आपण थोडक्यात जाणून घेऊया. अतिशय सुरेख आहे आणि त्यातनं आपण खूप सारं ज्ञान प्राप्त करू शकतो. तर हे यामुनाचार्य जेव्हा छोटे होते तेव्हा त्यांचं नाव होतं यामुना. तर ते जेव्हा छोटे होते तेव्हा त्यांचे आजोबांनी त्यांचं लालन पालन केलं होतं. आजोबांचं नाव आहे नाथ मुनी. तर लहानपणापासून नाथ मुनींनी ह्या आपल्या नातवावर यामुनावर भक्तीचे संस्कार केले होते आणि 16व्या वर्षापर्यंत यामुनाने खूप सारी भक्ती केली होती. मात्र 16व्या वर्षी एका राजाकडे एका विद्वानाशी वादविवाद करण्यासाठी हा यामुना आहे तो गेला आणि त्या जो विद्वान होता त्याला वादविवादात हरवलं. तर राजाने खुश होऊन या यामुनाला अर्ध राज्य दिलं आणि तिकडचे हे यामुना आहेत ते अर्ध्या राज्याचे राजा झाले. जबाबदाऱ्या वाढल्या पुढे. त्यामुळे पुढे पुन्हा आजोबांकडे येऊन आध्यात्मिक ज्ञान घेणं, भक्ती करणं हे काही त्यांना शक्य झालं नाही आणि त्यांचा विवाह झाला आणि ते राज्यकारभारात मग्न झाले. अशी अनेक अनेक वर्ष गेली आणि हे जे नाथ मुनी या यामुनाचे आजोबा आहेत ते वृद्ध झाले, म्हातारे झाले. तर त्यांचा एक शिष्य होता, त्याचं नाव आहे राम मिश्रा. तर त्यांनी आपल्या या शिष्याला, नाथ मुनी जे आजोबा अतिशय वृद्ध झाले आहेत, त्यांनी आपल्या शिष्याला राम मिश्राला सांगितलं की जा तू, आता यामुना आहे तो एक राजा झाला आहे, तर त्याला पुन्हा भक्ती मार्गात तू घेऊन ये, खूप सारे प्रयत्न कर. आणि नाथ मुनी आहेत त्यांनी आपला देह सोडून दिला. तर राम मिश्रा आहेत त्यांनी खूप प्रयत्न केला की राजाला भेटायचं. पण राजाला भेटणं काही सोपं आहे का? सामान्य माणूस काही राजाला सहज भेटू शकत नव्हता. आणि त्यामुळे एक विचार आला राम मिश्रांच्या मनात आणि त्यांनी एक अशी सुरेख अशी पालेभाजी जी वनामध्ये मिळते ती रोज राजाचा जो स्वयंपाकी आहे त्याला द्यायला सुरुवात केली. आणि हा जो राज स्वयंपाकी आहे तो ती छान पालेभाजी स्वच्छ करायचा, त्याची सुरेखरित्या भाजी करून राजाला खाऊ घालायचा. आता राजाला रोज जेवणाच्या ताटात ती भाजी दिसायची आणि राजा मोठ्या आवडीने ती भाजी खायचा. तर राम मिश्रा हा अतिशय चतुर होता आणि त्यांनी ठरवलं की आपण आता राजाला भेटायचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी एक दिवस ती भाजी आणून दिलीच नाही. राजा नेहमीप्रमाणे जेवायला बसला तर म्हटला, अरे ती भाजी का नाही?
बोला, स्वयंपाकी आहे त्याला बोलवा. तर स्वयंपाकी म्हटला की आपण ही भाजी आणायला जात नाही, एक ब्राह्मण रोज येत होता आणि मला तो ही भाजी, पालेभाजी आहे तो आणून द्यायचा. मग राजा म्हणाला, जो यामुना आहे तो म्हणाला की मला त्या ब्राह्मणाला भेटायचं आहे, तो पुन्हा आला की मला भेटायला आण. दुसऱ्या दिवशी हे जे राममिश्र आहेत ते पालेभाजी घेऊन आले. लगेचच स्वयंपाकी होता, त्याने राजासमोर त्यांना उभं केलं. ब्राह्मण म्हणाला की तुमचे आजोबा आहेत ना नाथ मुनी. एवढं म्हटल्याबरोबर यामुनांना आपल्या आजोबांची आठवण झाली आणि ते उत्सुकतेने म्हटले की काय म्हणता तुम्ही नाथ मुनी, माझ्या आजोबांना ओळखता? तर म्हणे हो, तुमच्या आजोबांनी वारसा हक्काचं धन तुमच्यासाठी खूप सारं ठेवलं आहे. तर राजा आहे, राजाला राज्यकारभारासाठी खूप सारं धन लागतं, म्हणून राजा म्हटला द्या बरं ते मला धन. यामुना आहे तो म्हटले राजा. तर ब्राह्मण म्हणे, जे राममिश्रा ब्राह्मण आहेत ते म्हटले इथे नाहीये ते माझ्या बरोबर धन, तुम्हाला माझ्या बरोबर श्रीरंगम आहे तिथे यावं लागेल. तर राजा लगेचच म्हटला की चला आपण जाऊया, ते धन घ्यायला मी उत्सुक आहे. आणि राममिश्रा बरोबर हा जो यामुना आहे, जो आता राजा आहे, तो निघाला. इथे राममिश्रांनी श्रीरंगमला येऊन दिव्य असं मंगलमय असं जे श्री रंगनाथांचे विग्रह आहेत, श्रीरंगम आपण सगळेच जाऊन आलेलो आहोत तिकडे, तर ते श्री रंगनाथांचे विग्रह यामुना राजाला दाखवले. आणि जसं भगवंतांचं दर्शन घेतलं, यामुना राजा होता त्याला आपलं सगळं बालपण आठवलं. लहानपणी मी कशी भक्ती करत होतो, भगवंतांची कशी आराधना करत होतो, हे सगळं आठवलं. आपल्या आजोबांनी आपल्याला आध्यात्मिक शिक्षण कशा रीतीने दिलं होतं, हे सगळं आठवलं. आणि ते म्हणाले की अरे, मी तर या भगवंतांना सोडून ह्या राज्यकारभारात वाहवतच गेलो, असं म्हटलं. तर हे जे राममिश्र आहेत ते म्हणाले की नाथ मुनी, जे तुमचे आजोबा होते त्यांनी सुरू केलं होतं जे भक्तीच्या प्रचाराचं कार्य, ते आजोबांनी सांगितलंय की तुम्ही पुढे आता न्या. तर यामुना जो राजा झाला आहे त्यांनी लगेचच आपला जो राज्याचा कारभार आहे तो आपल्या मुलावर सोपवला आणि इथे पुन्हा येऊन संन्यास घेतला. आणि आता हा जो यामुना राजा आहे तो यामुनाचार्य झालाय. आणि त्यांनी काही जे वैदिक शास्त्र आहेत त्यांच्यावर तात्पर्य लिहिली आणि कृष्ण भक्तीचा प्रचार केला. तर असे हे जे कृष्ण भक्तीत मग्न असलेले श्री यामुनाचार्य आहेत, ते इथे या श्लोकामध्ये म्हणत आहेत की माझं मन आता भगवंतांच्या चरण कमलामध्ये मग्न झालं आहे. आणि मग इंद्रिय उपभोगाचे जरी विचार आले तरी त्या विचारानुसार मी वागत नाही, त्या विचारांकडे मी दुर्लक्ष करतो, थुंकतो, अशा रीतीने. तर सारांश रूपात आपण हेच जाणलं पाहिजे की आपण जर इंद्रिय तृप्ती करत राहिलो तर भगवंतांची प्रेम भक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. तात्पर्य बरंच मोठं आहे. आपण उद्याच्या भागात हे उरलेलं तात्पर्य वाचणार आहोत. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.